नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. सोयाबीनच्या भावात मागच्या 2 दिवसांमध्ये मोठी सुधारणा पाहायला मिळाली. मग आता सोयाबीनचे भाव नेमके कशामुळे वाढलेत? सोयाबीन पिकाची देशभरामध्ये काय परिस्थिती आहे? राज्यात सोयाबीन पट्ट्यामध्ये पाऊस कसा पडतोय आणि त्याचा पिकांवरती कसा परिणाम होतोय? आणि शेवटी याचा बाजाराला आधार मिळतोय का? या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला बघूयात की सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय. आता 2 दिवसापूर्वी आपण व्हिडिओमध्ये आढावा घेतला होता की सध्या सोयाबीन बाजारामधली तेजी किंवा सुधारणा झालेले दर हे टिकून होते. त्यानंतर 2 दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात आपल्याला सुधारणा दिसून आली. प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव हे 500 ते 700 रुपयांनी वाढलेले आहेत. प्रक्रिया प्लांटने 2 दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदीच्या भावामध्ये वाढ केल्यामुळं बाजारामध्ये सध्या आपल्याला मोठे हालचाली पाहायला मिळतात आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीन खरेदीचा बाजारभाव हा गुणवत्तेप्रमाणे 6,900 रुपयांपासून ते 7,500 रुपयापर्यंत दिसून येत आहेत. मागच्या 2 दिवसांमध्ये बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनच्या भावात 400 ते 500 रुपयाची सुधारणा अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. आता निश्चितच बाजारामध्ये सोयाबीनला गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. त्यातल्या त्यात बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक ही कमीच आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये जेवढी आवक होती त्या तुलनेमध्ये सध्या होणारी आवक ही खूपच कमी आहे. प्रक्रिया प्लांटने देखील सांगितलं की सध्या 200 ते 300 टनांच्या दरम्यान सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. म्हणजे सोयाबीनची उपलब्धता खूपच कमी आहे. याचा बाजाराला मजबूत आधार आहे. आयात मोठ्या प्रमाणात होते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 2-3 महिन्यांमध्ये सोयाबीनचे भाव वाढले. तोपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हमी भावापेक्षा कमीच होता. त्यामुळे आपल्या बहुतांश शेतकऱ्यांना कमी भावामध्येच आपलं सोयाबीन विकावं लागलं होतं. पण युद्धानंतर देशामध्ये सोयाबीनचे भाव वाढायला सुरुवात झालेली आहे. सोयाबीनचे बाजारभाव 7,000 रुपयांच्या दरम्यान तेव्हापासून टिकून आहेत. जसं देशामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढले तसं आयात देखील वाढत गेली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेतला होता की देशात जूनच्या शेवटपर्यंत तब्बल 7,80,000 टनांच्या दरम्यान सोयाबीनची आयात झाली होती. आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आणखी आयात होण्याची शक्यता आहे. सोपाचा अंदाज आहे की यंदा विक्रमी 9,00,000 टनांच्या दरम्यान सोयाबीनची आयात होऊ शकते. आता बाजारामध्ये आयात होऊन देखील सोयाबीनची उपलब्धता कमीच आहे. सरकारकडे सोयाबीनचा काही प्रमाणात स्टॉक आहे, परंतु तो स्टॉक देशाची गरज 4 ते 5 दिवसच भागू शकतो एवढा आहे. त्यामुळं सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला सुधारलेल्या स्थितीतच दिसून येत आहेत. आता सोयाबीनचे बाजारभाव 2 दिवसांमध्ये चांगले वाढले तरी देखील प्रक्रिया प्लांटला सोयाबीनची उपलब्धता कमीच आहे. म्हणजे भाव जरी वाढवले तरी सोयाबीनची उपलब्धता जास्त वाढत नसल्याचं प्रक्रिया प्लांटचं म्हणणं आहे. आता याला जे काही या दरवाढीला जी फोडणी मिळते ती मिळते सध्या पावसाची जी काही परिस्थिती आहे त्याची. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण आढावा घेतला होता की सोयाबीन उत्पादक बहुतांशी पट्ट्यामध्ये पावसाची कमतरता आहे. पाऊस कमी प्रमाणात पडतोय. मराठवाड्यामध्ये तर ज्या भागामध्ये सोयाबीनची पिकाची लागवड झाली तिथं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं सोयाबीनची उगवण अनेक ठिकाणी झाली नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलंय. या परिस्थितीचा देखील सोयाबीन पिकाला आधार मिळतोय. आता पुढच्या कालावधीमध्ये जोपर्यंत आता आपलं खरीपातलं पीक बाजारामध्ये उपलब्ध होत नाही तोपर्यंत नवीन सोयाबीन किंवा सोयाबीनची उपलब्धता प्रक्रिया प्लांटना होणार नाही. म्हणजेच सोयाबीनची आवक बाजारामध्ये नवीन पीक हाती येईपर्यंत होणार नाही, म्हणजे वाढणार नाही आहे. तोपर्यंत एकतर आयात होणारा माल आणि देशामध्ये उपलब्ध असलेला माल यावरच प्रक्रिया प्लांटची भिस्त असणार आहे. गरज यावरच भागावी लागणार आहे. आता त्याची उपलब्धता कमी असल्यामुळं साहजिकच सोयाबीनच्या भावामध्ये चांगली सुधारणा दिसून येते. आता इथे एक भीती देखील व्यक्त केली जाते आहे. जर समजा पुढच्या कालावधीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जास्तच वाढले तर पुन्हा पोल्ट्री उद्योग हे सोयाबीन आयातीची मागणी करू शकतात. मध्यंतरी जेव्हा अमेरिका आणि भारत यांच्यामधल्या व्यापार कराराची चर्चा होती तेव्हा पोल्ट्री उद्योगानं मध्येच मागणी केली होती की GM सोयाबीन आयातीला परवानगी द्यावी. त्यावर अनेक ठिकाणाहून त्याला पाठिंबा देखील मिळत होता. काही जाणकारांनी त्यावेळी सांगितलं देखील होतं की GM सोयाबीन आयात केल्यानंतर त्याचा काही परिणाम देशामध्ये होणार नाही. GM सोयाबीन आयातीला हरकत नाही आहे असं अनेक संस्थांनी देखील म्हटलं होतं. आता पोल्ट्री उद्योगाला स्वस्त सोयाबीन पाहिजे त्यामुळे त्यांनी ती मागणी केली होती. त्यांच्या संबंधित संस्थांनी देखील त्याची पाठराखण केली होती. परंतु याचा आपल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर काय परिणाम होऊ शकतो हे सरकारला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं त्यावेळी सरकारनं या मागणीला विरोध केला होता, त्याला केराची टोपली दाखवली होती. परंतु आता देखील जसं जसं सोयाबीनचे भाव वाढत आहेत तसं तसं पुन्हा ही भीती व्यक्त केली जाऊ शकते की पोल्ट्री उद्योग लॉबिंग करून पुन्हा सरकारकडे ही मागणी करू शकतं. आता सध्या बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 7,000 7,500 रुपयांच्या दरम्यान बहुतांशी बाजारांमध्ये दिसून येतोय. आता शेतकऱ्यांचे सोयाबीन हे अगदीच नगण्य प्रमाणात बाजारात येते. शेतकऱ्यांनी सोयाबीन बहुतांश प्रमाणात विकून झालं, म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांनी विकून झालेलं आहे.
बाजारामध्ये जे काही कमी अधिक आवक होते त्यामध्ये जे एकतर मोठे शेतकरी आहे किंवा जे काही छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांचं सोयाबीनचं प्रमाण जास्त आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये बाजारातील आवक तर नगण्यच असेल. जो कोणी स्टॉकिस्ट आहे ज्यांनी सोयाबीनचा स्टॉक करून ठेवलेला आहे की जो स्टॉक कदाचित 5,000 रुपयांपेक्षा कमी भावातला असेल, कारण ज्यावेळी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सोयाबीन विकलं त्यावेळी सोयाबीनचा बाजारभाव 5,000 रुपयांच्या आसपासच होता. आता त्यांना या भावामध्ये सोयाबीन विकल्यानंतर निश्चितच फायदा होतोय. परंतु बाजारामध्ये वाढलेल्या भावामुळे पोल्ट्री उद्योग पुन्हा आपली मागणी रेटण्याची दाट शक्यता आहे असं बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे. त्यामुळे ही भीती देखील कायम राहणार आहे की सरकार नेमकं पोल्ट्री उद्योगाचं ऐकून हा निर्णय घेत आहे का. आता त्याला आणखीन एक बाजू आहे की यंदा देशामधली जी काही सोयाबीनची लागवड आहे ती गेल्या वर्षीपेक्षा पिछाडीवर आहे. अजूनही गेल्या वर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशामध्ये जेवढी लागवड झाली होती त्या तुलनेमध्ये 17 ते 18% लागवड आतापर्यंत कमी झालेली आहे. अनेक भागांमध्ये अजूनही लागवडयोग्य पाऊस झालेला नाही आहे. त्यामुळं पुढं सोयाबीन पिकाचं काय होणार, सोयाबीन पट्ट्यामध्ये पाऊस पडतो का, कसा पडतो, कोणत्या टप्प्यामध्ये पडतो, पावसात खंड पडतो का, हे देखील आपल्याला पाहावं लागेल आणि याचा देखील आपल्या सोयाबीनच्या बाजारावरती आपल्याला परिणाम दिसून येईल. आता सोयाबीन बाजारामध्ये जे काही घडामोडी घडत आहेत आणि त्यामुळं जे काही बाजारामध्ये संधी देखील निर्माण होते आणि काही धोके देखील निर्माण होत आहेत. जसं की पोल्ट्री उद्योगानं मागणी केल्यानंतर सरकार खरंच त्यांची मागणी मान्य करणार का, हा धोकाही कायम असणार आहे. त्यामुळे आपल्याला सोयाबीन बाजाराकडे पुढच्या कालावधीमध्ये बारकाईने लक्ष ठेवून असावं लागणार आहे. परंतु यंदा सोयाबीन पिकासाठी पोषक स्थिती आतापर्यंत तरी चांगली दिसत नाही आहे. पुढच्या कालावधीमध्ये पाऊस चांगला होऊन जर पिकाला जीवदान मिळालं तर आपल्या शेतकऱ्यांच्या हाती चांगलं पीक येऊ शकतं. आता या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं सोयाबीन बाजारात काय हालचाली होतात, काय घडामोडी घडतात आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, सरकारचे धोरणं बदलतात का, याचा आपण त्यावेळी आढावा घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.